नमस्कार मित्रांनो, मी घेऊन आलो आहे तुमच्या कमेंटवरून घातांकाचा नियम नंबर 2। तर नियम नंबर 2 बघण्याआधी सर्वात आधी एक कंटिन्यूटी अशी ठेवा की तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, कारण की आपल्या व्हिडिओमध्ये आहे कुबेरचा खजाना। आणि जर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राइब, शेअर आणि लाईक करा, तुमचा भरपूर फायदा होणार आहे। तर मित्रांनो चला बघूया घातांकाचा नियम नंबर 2। नियम नंबर 2 काय म्हणते मित्रांनो, उदाहरणार्थ ए चा घातांक m भागिला ए चा घातांक n म्हणजेच पाया समान आणि भागाकार चिन्ह असेल तर वरच्या घातांकाचे काय होते वजाबाकी, म्हणजेच ए चा घातांक m वजा n। मित्रांनो मला माहीत आहे तुम्हाला ही भाषा समजत नाही, त्यामुळे आपण आकड्यामध्ये खेळूया, म्हणजेच 7 चा घातांक 11 भागिला 7 चा घातांक 9। दोघांचा पाया कसा आहे समान, म्हणजे दोघांचा पाया समान आहे, वरच्या घातांकाचे काय होईल वजाबाकी, म्हणजे 11 मधून 9 गेले किती उरले 2, म्हणजे 7 चा वर्ग। हे झालं पहिलं एक्झाम्पल, हे झालं दुसरं। परत तिसरं एक्झाम्पल हवं आहे की प्रश्न काय काय फिरू शकतो मित्रांनो, खूप लक्षात असू द्या। x छेद y चा घातांक 11 भागिला x छेद y चा घातांक 3 तर बरोबर किती, दोघांचा पाया कसा आहे समान, म्हणजेच x छेद y चा घातांक भागाकार चिन्ह असल्यावर काय होईल वरच्या घातांकाची वजाबाकी, 11तून 3 गेले किती उरले 8। मित्रांनो स्क्रीनशॉट घेऊन घ्या। चला बघूया आता भाग नंबर 1। आता बघायचा आहे भाग नंबर 1। आता मित्रांनो भाग नंबर 1 बघताना मित्रांनो पहिलं एक्झाम्पल आहे 7 चा घातांक 11 भागिला 7 चा घातांक 2 बरोबर किती, दोघांचा पाया कसा आहे समान, म्हणजेच भागाकार चिन्ह असल्यावर वरच्या घातांकाची काय होते वजाबाकी, म्हणजे 7 चा घातांक 11 वजा 2 म्हणजेच 7 चा घातांक किती मित्रांनो 9। परत दुसरा एक्झाम्पल ए चा घातांक 19 भागिला ए चा घातांक 11 म्हणजेच ए चा घातांक दोघांची काय होणार वजाबाकी, 19 मधून 11 गेले किती उरले मित्रांनो 8, तर ए चा घातांक 8। परत तिसरं एक्झाम्पल मित्रांनो 17 चा घातांक 25 भागिला 17 चा घातांक 4 तर बरोबर उत्तर किती, दोघांचा पाया कसा आहे समान, म्हणजेच वरच्या घातांकाची काय वजाबाकी, म्हणजेच 25 मधून 4 गेले किती उरले 21। मित्रांनो जसे जीवनामध्ये धक्के जरुरी आहे, जसे वाहन चालवताना ब्रेक जरुरी आहे, तसंच गणित सोडवताना पण ब्रेक लावणे गरजेचे आहे। म्हणजे आपल्याला गणितामध्ये येणार आहे पहिलं स्पीड ब्रेकर। पहिलं स्पीड ब्रेकर येताना आपण पहिल्या स्पीड ब्रेकरची गोष्ट करूया, म्हणजेच 7 चा घातांक 11 भागिला 7 चा घातांक 9 बरोबर किती वजा 9। इथे काय आहे वजा 9, म्हणजे ब्रेकर आलेला आहे। जसं आपण गाडी चालवताना आपल्याला समोर कोणी दिसलं, ती किंवा ते किंवा तीच, म्हणजेच तुमची होणारी कोणीच नाही, म्हणून आपण तरी हॉर्न मारतो। असे आगाऊ कामं करायचे नाही, आगाऊ कामं केल्यापेक्षा गणितामध्ये ब्रेक मारायचा आणि गणित सोडवायचं मित्रांनो, जास्त आगाऊपणा करायचा नाही। इकडे लक्ष दे भामट्या, या गोष्टीमध्ये जास्त लक्ष असते तुझं, गणितामध्ये कमी। तर बघा दोघांचा पाया कसा आहे समान, जेव्हा जेव्हा भागाकार असेल तेव्हा तेव्हा चिन्ह कोणतं लागते वजा। आता बघा दोघांचे पाया समान आहे 7 चा घातांक, बरं वजा वजा काय होणार अधिक, म्हणजेच 11 अधिक 9 म्हणजे 7 चा घातांक किती मित्रांनो 20, म्हणजे आपले उत्तर आले आहे 7 चा घातांक 20। हा ब्रेक जीवनासाठी खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो। परत दुसरं एक्झाम्पल 11 चा घातांक 4 भागिले 11 चा घातांक -9, दोघांचा पाया कसा आहे मित्रांनो समान आहे। आता दोघांचा पाया समान आहे, भागाकार चिन्ह असल्यावर इथं काय लागणार वजा, वजा वजा काय होणार अधिक, म्हणजेच 11 चा घातांक 4 अधिक 9 म्हणजे आपले आलेले उत्तर आहे 11 चा घातांक 13। याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला पुढे होमवर्क देऊया। मित्रांनो भाग नंबर 1 चे होमवर्क तुम्हाला प्रश्न देत आहे मी। 7 चा घातांक 11 भागिला 7 चा घातांक 3, 11 चा घातांक 50 भागिला 11 चा घातांक 14, 3 चा घातांक 25 भागिला 3 चा घातांक 17 भागिला 3 चा घातांक 2।
परत 11चा घातांक 7 भागिला 11चा घातांक -4 भागिला 11चा घातांक -3 बरोबर किती? परत 5 नंबरचा प्रश्न 7चा घातांक 19 भागिला 7चा घातांक 4 भागिला 7चा घातांक -13 बरोबर किती? प्रश्न क्रमांक 6 एचा घातांक 19 भागिला एचा घातांक 13 भागिला एचा घातांक -24 बरोबर किती? तर हे प्रश्न 6 पण तुम्हाला होमवर्कमधून सोडून आणायचे आहे. जसं आपण तिच्या मागे लागण्यासाठी पूर्ण पेट्रोल गमावतो गाडीतलं, तसंच हे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला पेनातील पूर्ण शाई गमवायची आहे, हे लक्षात असू द्या. तर मित्रांनो पुढे जाऊया भाग नंबर 2 कडे. पुढे कसं जायचं आहे आपल्याला? भाग नंबर 2 कडे मित्रांनो. आता बघायचा आहे भाग नंबर 2. भाग नंबर 2. भाग नंबर 2 मधील पहिला प्रश्न 7चा घातांक 11 गुणेला नाही मित्रांनो, आपल्याला नियम भागाकारात सुरू आहे. 7चा घातांक 4 बरोबर 7चा घातांक x. सर्वांचे पाया कसे आहे मित्रांनो? समान. जेव्हा जेव्हा पाया समान असेल तेव्हा आपल्याला खालच्या मजल्याचे बांधकाम झालेले आहे. जेव्हा खालच्या मजल्याचे बांधकाम झालेले आहे तेव्हा आपल्याला वरच्या मजल्याचे बांधकाम करायचे. जेव्हा भागाकार असेल तेव्हा वरच्या घातांकाची काय होते? वजाबाकी. म्हणजेच 11 वजा 4 बरोबर x. म्हणजेच x बरोबर किती आले मित्रांनो? 7. परत दुसरा प्रश्न मित्रांनो 19चा घातांक 25 भागिला 19चा घातांक 13 बरोबर 19चा घातांक x. मित्रांनो सर्वांचा पाया कसा आहे? समान. म्हणजेच वरच्या मजल्याचे बांधकाम करायचे आहे. 25 वजा 13 बरोबर x. 25 वरून 13 गेले, उरले किती? 12. म्हणजे x बरोबर किती आलं मित्रांनो? 12. परत मित्रांनो जीवनामधील आणखी थोडे ब्रेक येणार आहेत, तसा हा प्रश्न क्रमांक 3 आहे. 3चा घातांक 25 भागिला 3चा घातांक -5 बरोबर 3चा घातांक 6x. तर मित्रांनो x बरोबर किती आपल्याला विचारलेले आहे. तर लक्षात असू द्या मित्रांनो की आपल्याला सर्वांचे पाया कसे आहेत? समान आहे. सर्वांचे पाया जेव्हा समान आहे तेव्हा लक्षात असू द्या की वरच्या घातांकाची काय करायची आहे? वजाबाकी. जेव्हा भागाकार असेल तर पहा 25 पण मायनस काय होणार? प्लस. मी तुम्हाला सांगितलं आहे की ब्रेक अति आवश्यक आहे. 25 + 5 बरोबर 6x. 25 + 5 30. म्हणजेच 6x बरोबर 30. x बरोबर 30 भागिला 6 म्हणजे 6 × 35. x बरोबर किती आले मित्रांनो? 5. तर बघा मित्रांनो सर्व गोष्टी व्यवस्थित लक्षात असू द्या आणि प्रश्न फार महत्त्वाचे आहेत. तर मित्रांनो चला बघूया प्रश्न क्रमांक 4 याच्यामध्ये. मित्रांनो प्रश्न क्रमांक 4 तुम्हाला भीती दाखवण्यासाठी नाही आहे, पण तुम्ही भिता मित्रांनो. भीती दाखवण्यासाठी नाही आहे, पण तुम्ही भिता. हा मित्रांनो आहे कुबेर खजाना. काय आहे मित्रांनो? कुबेर खजाना. प्रश्न क्रमांक 4 मध्ये 3चा घातांक 17 भागिला 3चा घातांक -3 बरोबर 3चा घातांक 4x. तर x बरोबर किती? x वर्ग बरोबर किती? x घन बरोबर किती? आणि x चा घातांक 4 बरोबर किती? मित्रांनो भिण्याची गरज नाही. आपल्याला बघा प्रश्न सॉल्व करताना बघायचा आहे सर्वांचे पाया कसे आहे? समान. आणि पाया समान असल्यावर वरच्या मजल्याचे बांधकाम करायचे. 17 + 3 बरोबर 4x. पण मित्रांनो हे अधिक कसं आलं? वजा काय होणार? अधिक. हा नियम लक्षात असणे गरजेचे आहे, नाहीतर पाठांतर करून काही फायदा नाही मित्रांनो. 17 + 3 20. 20 बरोबर 4x. तर x बरोबर किती आली मित्रांनो? 5. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 5. 5चा वर्ग 25. 5चा घन 125. आणि मित्रांनो इथं 5चा 4था घात म्हटलेला आहे. मित्रांनो लक्षात असू द्या 4था घात म्हणजे 5चा गुणाकार किती वेळा? 4 वेळा. म्हणजेच 5 × 5 × 5 × 5 याचे उत्तर येणार 625. मित्रांनो चला भाग नंबर 2चे आपल्याला होमवर्क बघायचे आहे. बघा होमवर्क बघताना पहिला प्रश्न 7चा घातांक 11 भागिला 7चा घातांक 2 बरोबर 7चा घातांक x. प्रश्न क्रमांक 2 11चा घातांक 19 भागिला 11चा घातांक 3
बरोबर 11x. परत प्रश्न क्रमांक 3, 19^25 भागिला 19^-6 बरोबर 19x. परत प्रश्न क्रमांक 4, 17^6 भागिला 17^-12 बरोबर 17^3x. परत प्रश्न क्रमांक 5, 18^19 भागिला 18^-3 भागिला 18^-4 बरोबर 18^13x. परत मित्रांनो, आता तुम्हाला कुबेर खजान्यामधील होमवर्क देणार आहे. कुबेर खजाना. परत मित्रांनो बघा, कुबेर खजान्यामधील पहिला प्रश्न, 7^19 भागिला 7^-5 बरोबर 7^6x. तर x बरोबर किती, x वर्ग बरोबर किती, x घन बरोबर किती आणि x चा 5वा घात बरोबर किती. तर या सर्व प्रश्नांचा तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता चला बघूया भाग नंबर 3. भाग नंबर काय बघायचा आहे मित्रांनो, 3. भाग नंबर 3 मध्ये पाया समान करणे. मित्रांनो या गोष्टीचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला मागील व्हिडिओ बघणे गरजेचे आहे. तर यामध्ये आपण डायरेक्ट उदाहरण घेणार आहोत. म्हणजेच 49चा वर्ग भागिला 7चा 2 बरोबर किती. मित्रांनो दोघांचा सरदारी काय करायला लागेल, पाया समान. 49ला 7चा वर्ग आणि हा 2 वर्ग गुणिला भागिला 7चा वर्ग. दोघांचा पाया समान झालेला आहे. बेदुनी 4 भागिला 7^2. दोघांचा पाया कसा आहे, समान. म्हणजेच वरच्या घातांकाची काय होणार, वजाबाकी. 7^4 वजा 2 म्हणजे 7चा किती येणार, 2. परत मित्रांनो प्रश्न क्रमांक 2 बघायचा आहे. 121^7 भागिला 11^4 बरोबर किती. दोघांचा पाया समान करणे गरजेचे आहे. 121ला 11चा वर्ग लिहू शकतो, म्हणजे 7 दुनी 14 भागिला 11चा 4 बरोबर किती. दोघांचा पाया समान आहे. वरच्या घातांकाची काय होणार, वजाबाकी. म्हणजेच 11चा 14 मधून 4 गेले किती उरले मित्रांनो, 10. म्हणजे उत्तर आले 11चा 10. परत प्रश्न क्रमांक 3, 216^11 भागिला 6^4 बरोबर किती. सरदादी पाया समान करणे गरजेचे आहे. 216ला 6चा घन लिहू शकतो, म्हणजे 11×33 भागिला 6^4. दोघांचा पाया कसा आहे, समान. म्हणजे वरच्या घातांकाची काय होणार, वजाबाकी. 33 मधून 4 गेले किती उरले मित्रांनो, 29. म्हणजे 6^29. तर मित्रांनो स्क्रीनशॉट काढून घ्या आणि पुढील प्रश्न बघूया होमवर्कसाठी. तर मित्रांनो बघा, होमवर्कसाठी प्रश्न लिहायचे तुम्हाला 10 ते 15. तर बघा पहिला प्रश्न, 11^4 भागिला 121 बरोबर किती. प्रश्न क्रमांक 2, 11^19 भागिला 121^3 बरोबर किती. परत प्रश्न क्रमांक 3, 256^4 भागिला 4^3 बरोबर किती. परत प्रश्न क्रमांक 4, 169^4 भागिला 13^3 बरोबर किती. प्रश्न क्रमांक 5, 225^16 भागिला 15² बरोबर किती. 5ही प्रश्नाचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आहे मित्रांनो. आणि परत भाग 3 मध्येच पुढे जायचे आहे आपल्याला. भाग 3च.
भाग 3 आणि 4ला आपण एकत्र केलेले आहे या टॉपिकमध्ये, कारण की भाग 3 आपला याआधी झालेला होता, तो म्हणजे नियम नंबर 1 मध्ये. तर मित्रांनो प्रश्न आहे आता 49चा 2 भागीला 7 बरोबर 7चा x. सर्वांचा पाया किती करायचा आहे मित्रांनो? 7. सर्वांचा पाया किती करायचा आहे? 7. म्हणजेच 7चा वर्ग बेदुनी 4 भागीला 7 बरोबर 7चा x. सर्वांचे पाया समान आहे, काही नसते म्हणजे डोक्यावर किती असते मित्रांनो? 1. हा ब्रेक फार महत्त्वाचा आहे, काही नाही म्हणजे डोक्यावर किती आहे? 1. म्हणजेच दोघांची वजाबाकी 4. आता सर्व खालच्या मजल्याचे बांधकाम झालेलं आहे, म्हणजेच 4 - 1 बरोबर x. 4 मधून 1 गेला 3, म्हणजेच x बरोबर किती येणार? 3. परत प्रश्न क्रमांक 2 सोडवायचा आहे. 216चा घातांक 4 भागीला 6चा घातांक 3 बरोबर 6चा घातांक x. सर्वांचे पाय काय समान करावं लागेल मित्रांनो? म्हणजेच पाय समान करताना बरोबर चिन्हाच्या पलीकडे पाय किती आहे? 6. तर यांचे पण पाय किती करावे लागेल? 6. म्हणजेच 216ला 6चा घन 3 चौक 12 भागीला 6चा घन बरोबर 6चा x मित्रांनो. सर्वांच्या खालच्या मजल्याचे बांधकाम झालेले आहे. आता वरचा मजला बघायचा आहे, भागाकार असल्यावर वजाबाकी होणार, म्हणजेच 12 - 3 बरोबर x. 12 मधून 3 गेले तर x बरोबर किती आले मित्रांनो? 9. तर मित्रांनो असेच व्हिडिओ रोज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.